कोपरा संघाच्या फलंदाजानं 31 धावेसाठी नाकी 9 आणलं. मात्र 11व्या फलंदाजानं जो महापराक्रम केला तो कोणी विसरणार नाही. लक्ष विद्या मॅच कडे बॅटिंग करताना टीम DCC मोरबे. चला दोन्ही संघ आपले 12वा खेळाडू पाठवा, लगेच सामना आपल्याला सुरू करायचे. आमदार चषकाची स्पर्धा आपण पाहतो मोरबे विरुद्ध तळोजा मजकूर. नेरे धुंदरी विभागातील बलाढ्य संघ ज्याने आपण पाहतोय JWR ट्रॉफी गाजवली आपल्या अनुभवाच्या जोरावर. 12वे आहेत इथे प्रेझेंट. गाथा गावंड 11 तळोजा मजकूर. दोन्ही रेडीत. आपण स्कोररच्या मागे थांबा. लक्ष विद्या मॅच कडे आघाडीची जोडी. सामना पाहायला मजा येईल. 4 षटक आणि DCC मोरबे विरुद्ध 2 आत करताना गाथा गावंड 11 तळोजा मजकूर. मॅच ऑन. लक्ष विद्या मॅच कडे 4 षटकांचा सामना आहे. पूर्वार्धामध्ये किती टार्गेट सेट होईल? 10:36 अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. VRCC उसाटणेने यापूर्वीचा सामना जिंकला आणि आता 1-1 विजय प्रस्थापित केलेले दोन्ही संघ आमने सामने समोर खेळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज आयुष फडके, फलंदाज स्ट्रायकरला केतन उल्वेकर. फर्स्ट बॉल मयूर राजे. पहिला चेंडू लेगलास शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रयत्न जरूर झाले मात्र हा मिळेल. 4 धावेसाठी सनसनाटी चौकार. परिस्थितीमध्ये त्याचं थांबणं सुद्धा संघ हितासाठी महत्वाचं. क्लासिक शॉट. काय उपद्रव निर्माण केला. विलोभनीय फटका म्हणूया. स्क्वेअर लेगच्या वरून रिप्ले पाहू शकतो आपण पुन्हा. काय गुणवत्ता होती. ज्या मयूर राजेनं पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक आणि त्यावर हा पलटवार. 4-6 2 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती टोटल 10. बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली आहे DCC मोरबेसाठी. 2 आत करताना गाथा गावंड 11 तळोजा मजकूर. लक्ष विद्या मॅच कडे बॅटिंग करत असताना आयुष फडके. 2 चेंडूचा सामना त्याने केला. वैयक्तिक योगदान 10 धावा. केतन उल्वेकर त्याला साथ देतो नॉन स्ट्रायकर एंडला. क्रिकेटमध्ये असे उलटफेर होत असतात. कधी तुमचा खेळ चांगला होतो, कधी बॅटिंग चांगली होती, कधी बॉलिंग. कधी कधी काही सामने क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा जिंकताना आपण अनेक संघांना पाहतो. खुला चेंडू. अपील जोरदार. दबाव तंत्राचा वापर. आयुष शांत बसणारा नाही. समय सूचकता त्याच्याकडे. जेव्हा जेव्हा अनोख्या खेळा या फलंदाजाने खेळल्यात नेहमी आपल्या डोक्याने खेळतो. युक्तीचा वापर करतो. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप DCC मोरबे संघाकडे आणि हे माहिती आहे तळोजा मजकूर आणि टीमला सामना चांगला पाहायला मिळेल. उत्कंठावर्धक असेल. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे तेवढ्या धाटणीच्या बॅटिंग लाईनअप दोन्ही संघाकडे. मयूर राजे सज्ज होईल. डॉट बॉल. पुढचा चेंडू राऊंड विकेटनं हा सपाटा आणि हा येतोय धनधनीत षटकार. तर गोलंदाजांना डोकेदुखी ठरतो. गुड बॅटिंग. 4-6 एकूण धावा दाफलकावर. टोटल गुणसंख्या टोटल रन 16. सुरुवात चांगली आहे. गोलंदाजांवर चढवलेले हल्ले. दबाव निर्माण झाला. गाथा गावंड तळोजा मजकूर मागे ठेवला चेंडू आणि हाच वेगळा प्रयोग करावा लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं का एक्सपेरिमेंट इज अ की. तुम्हाला ते वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. जेव्हा दबाव येतो तेव्हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला करावं लागतं. आणि आता याच मयूर राजेनं वर्चस्व दाखवलं होतं आणि त्याला आता काहीतरी डिफिकल्टीज येतात. समोर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे.
मैदान मागच्या काही मॅच मध्ये पाहिलं गोलंदाजींना साथ देत होतं, मात्र आयुषचा हल्ला बोल मैदानावर तो लिलिया खेळतोय. गती कमी केली, सहज ठोकला आणि हा पाठवला मिड विकेटच्या वरून लांब बिग शॉट. दोन ओव्हर नंतर आपण ब्रेक देणार आहोत. का बॅटिंग करतोय बघा, मैदानावर 22 धावा, प्रचंड ताकदीने खेळतोय, गुणवत्ता त्याच्याकडे. वैयक्तिक आयुषचं योगदान पाहतो. साई चेंडूचा सामना त्याने केला, 22 ओव्हर खेळतोय. सुरुवात चांगली असावी, सुरुवात आश्वदायक असावी आणि ती सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली. आक्रमक भूमिका दाखवली आयुषनं. साई राजे वेगळा कमबॅक केलाय, वेगवान गोलंदाजानं मार खाल्ला, आता वेगळ्या डावपेच आहेत, कमबॅक तर करावा लागेल. 4 षटकाचा हा सामना आहे. दोन्ही संघांना माहिती आहे समोरचे संघ सुद्धा तेवढे बलवान आहेत, ताकदवर प्रतिस्पर्धी आहेत. आणि काय कॉम्बिनेशन आता आपण पाहतो. गुड बॅटिंग, एक्सलंट बॅटिंग. आयुषनं खुश केलं. 6 चेंडूमध्ये 22 वर तो खेळला. ओव्हर नंबर 2 साई राजे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा साईनं सर्वांना प्रभावित केलं, त्यांनी नेत्रदीपक कामगिरी. 3 धावेचं षटक साईचं होतं. मयूर राजेची पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक होती, त्यानंतर प्रथमेश ची सालुंकेची विकेट हॅट्रिक पाहिली. गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या सामन्यामध्ये बोलबाला राहिला गाथा गावंड 11 तळोजे मजकूर संघाचा. कमलाकर शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते मार्गदर्शक नेहमी राहिलेत. लक्ष विद्या मॅच कडे दबाव वाढला थोडासा बॉलिंग टीमवर. करंट रन रेट 22 ची सरासरी. समोर आता उभा आहे केतन उल्वेकर. समोर ठेवला चेंडू, मात्र केतननं फक्त डिफेन्स केलं आणि या डिफेन्स मोडमध्ये त्याचा कदाचित वेगळा प्रयत्न असेल. का एका बाजूला आयुष भडकलाय, त्याला सूर गवसलाय, त्याच्या खेळानं नूर मैदानावर आणलाय आणि त्याला स्ट्राईक रोटेट दिली जाईल. एकूण धावा धाफलकावरती 23. DCC मोरबे बॅटिंग करत असताना धावा 23. पूर्वार्ध आमदार चषकाची स्पर्धा. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार. दोन्ही संघ सूचनेकडे लक्ष द्या. जे संघ विजयी झालेत त्यांना आम्ही या सूचना देणार आहोत. साई राजे कमबॅक करायचे. साईला विकेट हवे, मोठे फटके साई राजेला रोखावं लागेल. लॉंग ऑन, डीप मिड विकेट आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, कव्हर सुद्धा आहे. आयुष साठी यंत्रणा. हो, गुड फिल्डिंग रेडी होती तिथे. संगमला आपण जरूर तिथे पाहिलं. गुड फिल्डिंग. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम DCC मोरबे संघ पोहोचला 25. JWR ट्रॉफी आणि मोरबे संघाने रचलेला इतिहास आणि तो सुवर्ण क्षण हा तो संघ आहे, मात्र तेवढाच बलवान संघ तळोजे मजकूर. बॅकफुटला जाऊन सहज ठोकतोय. ही मनगटामध्ये ताकद आहे. पॉवरफुल हिटिंग साठी ओळखला जातो आणि हा फटका षटकार. चेंडूवर दबाव निर्माण केला होता, मात्र तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा आयुषनं हल्ला चढवला. 8 मध्ये एकटा 30 खेळतोय, एकटा नडतोय 31 धावा. साई चेंज ऑफ स्पेस, थोडा वेगळा प्रयोग करेल. त्याला माहिती आहे फलंदाज आक्रमक झाले आणि त्याला आता थोडंसं थांबवावं लागेल, ती दमखम दाखवावी लागेल. आता या क्षणाला फलंदाज आयुष आक्रमक झाले. संघ हितासाठी तो टार्गेट सेट करतोय. गोलंदाजांना आपली जादू दाखवणं आता महत्वाचे. दोन्ही फलंदाजांना मैदानावर जम बसवलाय. DCC मोरबे धावा 32. सेकंड ओव्हर 32. ओ रिव्हर्स अटेम्प्ट. सरळ बॅट मध्ये येत असताना थोडा वेगळा करण्याचा प्रयत्न केला आयुषनं. बघा फटका चुकला, मात्र पाठीरेखेनं मोटिवेट केलं. हे असावं लागतं. कधी कधी प्रोत्साहन देणं, नवीन प्रयत्न जेव्हा केले जातात तेव्हा प्रोत्साहन देणं. आपण पाहतो आदेश पांडव
सिनियर आहेत, लेजंड आहेत, युवा वर्गाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि आता पॅव्हलियन मध्ये त्यांना आपण पाहतोय. DCC मोरबे एकूण धावा 32. स्लोवर वन ऑफ स्टंपला चेंडू खाली राहिला. साई बघा तीव्रत आहे, चिडचिड थोडी जरूर आहे. साईला माहिती आहे कमबॅक हवाय, फटके रोखल्या तर काम बनेल. आणि गोलंदाज आपण पाहतो साई, फलंदाज आयुषला तो मामा बनवण्यासाठी तयारी दाखवतो. त्याला डॉट बॉल फेकायचे. आयुष वैयक्तिक खेळतोय. 10 मध्ये 30, संघाची धावसंख्या 32. एक षटकारानंतर साई राजे एक्सलंट बॉलिंग, गुड कमबॅक वन्स अगेन. ओ लेग बिफोर अपील फेटाळलंय. पंचांनी सांगितलं चेंडू बाहेर जात होता. गोलंदाजी आवडली असेल तर साई राजे यांच्यासाठी टाळ्या उद्या, गुड बॉलिंग. षटकारानंतर कमबॅक. साई राजे आमचे परम मित्र, मराठी हिंदीचे समालोचक सुद्धा आहेत. तळोजा MIDC असो, अनेक मोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात. पनवेल असो, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल. आणि एक कूल पर्सन आहेत, विनोदी त्यांचा स्वभाव आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहतोय स्पर्धेची जबाबदारी असते. छत्रपती ट्रॉफीमध्ये आम्ही पाहिलं त्यांना, त्यांचं योगदान मोठं असतं. मुकुंदराजे असतील, कमलाकर दादा पाटील असतील, त्यांचं योगदान नेहमी आम्ही पाहिलं. आता आयुषला शांत बसवलं. ओव्हर नंबर 3 प्रथमेश साळुंके आणखीन एक सक्सेसिव्ह बॉलर, ज्याने पहिल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक गेली त्याला पाचारण केलं, मात्र नॉट आउट. वेगळ्या धुंदीमध्ये आयुष मैदानावर आक्रमकता त्यांनी दाखवली, मात्र जो स्कोर हवा होता DCC मोरबेला त्या धावा नमूद झाल्या. टोटल 32 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रथमेश साळुंके समोर उभा आहे खेळण्यासाठी. केतन उल्वेकर त्याने चेंडूचा सामना केला, फक्त एक सज्ज होईल. पहिला चेंडू ऑन साइडला ट्राय करते, दूर कडे. ओ मिसफील्ड, प्रयत्न चांगले होते मात्र चौकार. ऑर्डर मध्ये योगदान द्यावं लागतं. केतन तोच प्रयत्न स्लॅश करायचा होता, अचूक निशाणा साधला. आणि गोलंदाजांना एक पर्याय असू शकेल का, आता डॉट बॉल विकेट, जेव्हा विकेट मिळत नाहीये तेव्हा दबाव तुम्हाला निर्माण करावा लागेल आणि त्या आव्हानासाठी तो सज्ज झालाय. गुड कमबॅक प्रथमेश, आज सुद्धा त्याचा दिवस आहे. विकेट हॅट्रिक त्याने मिळवले. चौकारानंतर डॉट बॉल समोर उभा आहे पुन्हा एकदा केतन उल्वेकर. नेक्स्ट बॉल समोर ठेवला, हुक केलं त्याला डीप कडे. फिल्डर आहेत, काय कमबॅक करताना गाथा गावंड 11 तळोजा मजकूर संघ. हा सुद्धा तेवढ्या ताकदीचा संघ आहे, जिगरीनं खेळणारा संघ आहे. प्रतिकार तो करतोय, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. धावफलकावर धावा टोटल 37. मेसेज पोहोचतोय. आयुष एका बाजूला आपण जरूर पाहतोय. फलंदाजी करताना केतन आहे 37. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करताना आयुष 11 मध्ये 30. केतनला पाहतोय वैयक्तिक 4 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 6 वर तो खेळतोय. आयुषवर बॅटिंग लाईनअपची ही जबाबदारी सज्ज होईल पुन्हा एकदा प्रथमेश. आयुषला थांबवलंय, ज्याने विस्फोटक रूप धारण केला. बघा कधी डाव फलंदाजच्या बाजूनं कमबॅक करणारी व्हेरी गुड कमबॅक. आतापर्यंत ज्या आयुषनं 4 षटकार ठोकले, तो सलग 4 चेंडू डॉट खेळला, याचं नाव आहे क्रिकेट. पूर्ण इनिंग मध्ये 6 डॉट खेळला, वैयक्तिक खेळतोय. 30 धावा 37. ओहो गुड बॉलिंग, दिशा टप्पा विभिन्नता, विचार करायला भाग पडले. काय भन्नाट गोलंदाजी. लास्ट बॉल सलग 5 चेंडू डॉट खेळलाय. डोकं खाजवण्याची वेळ आली आता टीम DCC मोरबेला. काय विपरीत घडलंय. थांबवले, भन्नाट गोलंदाजीने थांबवणे, अजूनही वेळ गेली नाहीये. चांगल्या फाईट स्कोर कडे वाटचाल करू शकतो, कारण सरासरी चांगली अशा पद्धतीने खेळलात तर 53 होईल. सरासरी स्कोर कार्डवर चांगली 37.
पूर्वार्धाचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. DCC मोरब्या आणि आता आयुष 13 मध्ये 30. पुन्हा एकदा सज्ज होईल. सलग 2 चेंडू डॉट. लास्ट बॉल. फटका सजवला. प्रचंड ताकदीचा वापर. ओ हो कंट्रोल. चौकार आला. षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावर 41-41. धावसंख्या चांगली आहे बऱ्यापैकी. आपण पाहिलं दोन्ही विस्फोटक फलंदाज. 3 षटकानंतर 41. 1 षटक बाकी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघ रेडीत. ऋणव 11 नारेन आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करेल कोपरा. आपण रेडी ना. लगेच आम्ही सूचना करतो आपण रेडी राहायचं. आणि राहुल आज एक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला का 11वा फलंदाज सुद्धा सामना जिंकून ग्रामीण क्रिकेटमध्ये देऊ शकतो. आणि असं म्हटलं जातं का जावई म्हणजे विष्णूचा अवतार. आणि आज त्या जावईनं कमाल केली. मालामाल केले. ते षटकार होते ना ते तोंडरे गावामध्ये पडले. एवढं विस्फोटक सामना आपण पाहिला. आणि स्पोर्टिंग विकेट आहे. तुम्ही फक्त मेहनत करा तुम्हाला साथ देईल. प्ले द गेम इन द स्पिरिट ऑफ द गेम असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रोत्साहित करणारा खेळ आहे. तुम्हाला तो मोटिवेट करावा लागतो. त्या ताकदीनं खेळावं लागतं. आणि आता या ओव्हरच्या आव्हानासाठी सज्ज झालेत. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्रायकर एंडला केतन. पहिला चेंडू स्फुट आवाज आला. लॉंग ऑन कडे मिसफील्ड झाली. निघाला तितक्या वेगानं. काय चपलाय बघा. इंटेलिजंट क्रिकेट. 2 धावेनं टोटल स्कोर कार्ड. एकूण धावा धावफलकावर आपण पाहतोय 43. लक्ष विद्या मॅच कडे सामना आपण पाहतोय. नक्कीच चांगला पाहायला मिळेल. फायटिंग स्कोर आहे. अशा पद्धतीने खेळलात तर 55-60 पर्यंत मजल होईल का. करंट रन रेट पाहिला 13.5 ची सरासरी. एकूण धावा धावफलकावर टोटल 43. 5 चेंडू बाकीत आणि गोलंदाज ब्रह्माराजे. स्लोवर 1 त्याला पाठवला. हो थेट कंपनी कंपाऊंडच्या आतमध्ये. हा षटकार स्क्वेअर लेगच्या वरून. ब्रह्माराजा टोटल रन्स 49. संघासाठी खेळतो असं म्हटलं जातं. प्ले फॉर साइट नॉट फॉर सेल्फ. संघासाठी खेळत असताना ती झोकी मुठवते फलंदाज केतन. स्लोवर 1 हा चेंडू अंतर्वर्तुळामध्ये. फील्ड तिथे होईल. सिंगल न धाव फलक पुढे सरकेल. सामना आपण पाहतो. बॅटिंग करत असताना DCC मोरवे 50 रन्स कंप्लीट. अशा पद्धतीनं खेळणार तर 59 होऊ शकतात. काय प्रयत्न होताना आता प्रयत्न सर्व निकामी होतात. आपला संयम कायम ठेवत प्रभावी फलंदाजी होते. 14 मध्ये 34 वर खेळतो. आता समोर लक्ष विद्या आयुषकडे 50 धावा. चेंडू शिल्लक 3. खुला चेंडू ड्राईव्ह करतो डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. मिल्डा सिंगल निघालेत. बॅट हातामधून निसटली. 3 धावा. प्रयत्न शर्तीचे होते. गुड रनिंग गुड रनिंग. कौतुक करूया आपण. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल. थोडं हास्याचं वातावरण सुद्धा आपण पाहिलं. मात्र संघ हितासाठी खेळताना विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय. धावा धावफलकावरती टोटल 53. चेंडू शिल्लक 2. लक्ष विद्या मॅच कडे पुनश्च एकदा सज्ज होईल ब्रह्माराजे.
ओव्हर नंबर 4 ब्रह्मा आपण पाहतोय 2 धावा षटकार सिंगल 3 आल्या. रिवासाठी फिल्डर सेट या प्रयत्न चांगले होते सिंगल तीव्रता आपण पाहतोय आणि सलामीवीर फलंदाज बघा काय मैदानावर पूर्णपणे सेट झालेत. विकेट फेकण्यासाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही. आयुषनं तडाखा दाखवला बॅटचा त्याला साथ दिली केतननं चांगलं टार्गेट सेट होता. DCC मोरबे धावा 54 54 शेवटचा अंक कोणता नंबर येणार 54 झाल्यात. गोलंदाज ब्रह्माराजा समोर उभाय आयुष लास्ट बॉल नंबर कोणता येणार जर मोठा फटका आला तर टार्गेट सेट होईल. बघा 2 अँगलनं आमचा संपूर्ण लाईव्ह वाहिनी दाखवत असताना फलंदाजी देहबोली पाहायला मिळते आणि त्यानंतर गोलंदाजचं रन वे गुड टीमवर्क. ओमसाई MTC लास्ट बॉल ओ शेवट गोड केला ब्रह्मानं. पंचांचा इशारा येईल तिथे. टोटल रन्स 54-55 चं टार्गेट. तर टॉस आपण करतो या दोन्ही संघ. रुनव 11 नारेन कॅप्टन या आपण टॉस साठी आमचे सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेन. टॉस करतोय आमदार चषक. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. तर सन्माननीय गोमा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला DCC मोरबे आपण जाऊ शकता मैदानामध्ये. तर DCC मोरबे आणि चालू सामना आपण पाहतोय गाथा गावंड 11 तळोजा मजकूर उत्तरार्ध. कोपरा संघ लास्ट कॉल लवकर या आपण कारण वेळेमध्ये स्पर्धा आपण कव्हर करतो. मी विनंती करेन DCC कोपरा आणि रुनव 11 नारेन 4 षटकांची मॅच. सन्माननीय आमचे पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस आणि कॉल आला कोपराकडून. टॉस जिंकलाय रुनव 11 नारेन. थांबायचं आपण पाहुण्यांना विनंती करून बसून घ्या. 4 षटकांचा सामना आहे. कोपरा संघ कॅप्टन थांबा आपण. 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय का असेल क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिल्या आणि आता बॅटिंग करेल कोपरा. मागचा विजय सनसनाटी होता. कितपत रोखण्याचा या संघाला प्रयत्न असेल 40 आत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 पर्यंत थांबवतील आमचं गोलंदाजी चांगले आणि 40 धावा आम्ही काढू. काय वेगळ्या अजूनही अपेक्षा आहेत आता टीममेट्स कडून. मागे एक सामना झाला अजूनही एक इम्पॉर्टंट मॅच बाकी आहे. काय नाही मागच्या 4 बॉलरनी जशी गोलंदाजी केली मागच्या मॅचमध्ये तशीच करायला पाहिजे. 5वा बॉलर मागच्या मॅचला आम्हाला शॉर्ट होता म्हणून शेवटच्या ओव्हरला धावा गेल्या. 4 बॉलर आमचे चांगले आहेत. ठीक आहे धन्यवाद. हे होते कॅप्टन रुनव 11 नारेन. सामन्याकडे पुन्हा एकदा आपण फोकस करणार आहोत. विनिंग टार्गेट सेट केलं आणि विजयासाठी लक्ष असेल 55 55 रन्स टू विन. हरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदार चषकाची ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट. आकाश 12च्या अगोदर आपल्याला मॅच कव्हर करायचे. मे बी 12:30 वाजतील आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. थोडा फास्ट खेळा. सूचना आहेत संघांना. 12:30च्या अगोदर आपण फिनिश करूया. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आवाज आमचे मराठी हिंदीचे अप्रतिम अभ्यासू समालोचक संकल्प ट्युटोरियल क्लासचे सर आमचे आकाश शेळके सर यांचा आवाज ऐकणार आहोत. आणि फिल्डिंग टीम बॅटिंग टीम थोडा जलद गतीने खेळा. चला लक्ष विद्या मॅच कडे ऐकूया आकाश सरांना. धन्यवाद.
येस, थँक्यू सो मच. कालूरामजी पाटील साहेब यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉलरसाठी ही सुवर्ण संधी. मॅचकडे घेऊन चालेन सगळ्यांचं पुन्हा मी नाईट फॉर्मॅटमध्ये. आता मध्यरात्र झालेली आहे. या मध्यरात्रीच्या प्रवासामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतं आणि निश्चितशर सामना आपण इथे पाहणार आहोत. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, ते म्हणजेच गाथा गावण 11 तळोजे मजकूरचे. बॉलिंग मार्फत आपल्याला ओमकार नावडेकर पाहायला मिळाल. टीम DCC आधवी 11 मोरबे या संघाकडून. धावा जर आपण पहिला आपला बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये 54 जमा केल्यात आणि 55चं टार्गेट आहे. ओ पहिला बॉल आडव्या बॅटने खेळलेत, मिड विकेटला टार्गेट करत खेळलेत. फिल्डर आहेत, आडवे जात आहेत बॉलला चांगल्या पद्धतीनं स्टॉप करताना. विकेट किपर देखील 1 नंबरी आहे सध्या तरी. मी म्हणेन की मोरबे संघाकडे चांगला विकल्प त्यांना सध्या मिळाला आहे. आयुष फडके बॅटिंग करत असताना 37 रन त्यांना आपल्या बॅटमधून दिल्यात. पण सुरुवातीच्या काळामध्ये या आयुषचा स्ट्रगल आम्ही पाहिलेला आहे. संघामध्ये 12th मॅन सोरा म्हणेन की 15व्या नावावरती देखील या खेळाडूला संघर्ष करावा लागला होता. बट आज तोच खेळाडू आपण पाहतो की आघाडीचा फलंदाज बनलाय आणि एक लीड बॅट्समन आणि चांगला विकेट कीपर म्हणून देखील उदयास आलाय. ओ सुपर वाईट बॉल आहे पंचांचा इशारा. वेग होता, जाऊ दिलं बॉलला. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतो मयूर आणि संगम ही जोडी आहे, ज्यामध्ये संगमराजे स्ट्राईक हँडला, जे सध्या तरी तलवारीची भूमिका साकारतात तळोजे मजकूरसाठी. आणि तळोजे मजकूरवरती होणारे वार जे आहेत ते आपल्या अगदी आपण पाहतो माध्यमातून बाजूला सारतात आणि ते सध्या तरी म्हणेन की कटपुट फलंदाज आहेत. जी बॅटिंग त्यांची आहे ती बॅटिंग इतकी इंटरेस्टिंग आहे की ती जरूर इम्प्रेसिव्ह आहे, त्यात काही शंका नाही आहे. हा चेंडू चांगला आहे. रन देखील घेताना आपण फलंदाजांना पाहतो. क्विक ॲक्शनला थ्रो, कलेक्शन तेवढं चांगलं. या स्ट्राईक तशाच पद्धतीनं वाकवल्या होत्या, बट खेळाडू सेफ पोचले होते. आणि ती आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या आपल्याला 5 पाहायला मिळते. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहतो. सध्या बॅटिंग सुरू आहे ती म्हणजेच गाथा गावण 11 तळोजे मजकूर या संघाची. म्हणजे मन्याबाई नावडेकर हे देखील छोटासा खेळ पाहता इम्प्रेस झालेत आणि त्यांचं प्रेम जे आहे ते उतू आलं आहे आणि त्यांनी बक्षीस लावलेलं आहे हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ हा बॉल टप्पा पडल्यानंतर पहा अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. मन्याबाई नावडेकर जो ATM आहे मोरबेचा, नियमितपणे ते हर्ष उल्हासित राहतात खेळाडूंवरती आणि त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक भरपूर दूर राहिलेली आहे, बट इथून आपण जर पाहिलं ना तर धावा बनवण्यासाठी स्ट्रगल करण्यास भाग पाडतात ते म्हणजेच गाथा गावण 11 तळोजे मजकूरच्या खेळाडूंना. पाठलाग एवढा मी म्हणेन की मोठा नाही आहे. 4 ओव्हरची मॅच मध्ये असेल, 54 धावा बनवायच्यात. आजच्या दिवसातील उच्चांकित अंक 55चा राहिला. 55 आताही बनवायच्यात, फक्त एका षटकाची कपात आहे, हे विसरून चालणार नाही आहे. आणि बॉलचा जर आपण विचार केला तर बॉल जो आहे तो आपण पाहतो सहज इझिली पार होतो. असे बॅट्समन्स बाईट देतात मॅच झाल्यानंतर. हाल्फ हेलिकॉप्टर फिल्डर आहे तिथे पापराणीत. क्विक ॲक्शनला थ्रो, थोडे फंबल झाले होते त्यामुळे सेफ आहेत खेळाडू. सिंगल कंप्लीट. मयूर राजन स्ट्राईक पाहायला मिळतील. शेवटचा 1 बॉल ओमकार नावडेकर पॉवर प्लेला गोलंदाजी आणि पॉवर प्लेमध्ये लाजवाब गोलंदाजी दाखवलेली आहे. मोरबे स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान या नावानं उतरतात. युनायटेड एकत्रित बांधलेला संघ आहे त्यामुळं त्यांची पॉवर आपण पाहतो. DCC असेल इव्हन दुसरा संघ असेल, ज्यावेळेला एकत्रित नसतात जी पॉवर पाहतो ना तिच्यापेक्षा आत्ताची जी पॉवर आहे ती आपण पाहिलं तर द्विगुणित आहे. म्हणून चर्चा झाली JWR ट्रॉफीची की JWR ट्रॉफीमध्ये अंतिम मॅचमध्ये कानपोली संघाला परास्त केलं होतं. काही म्हणतात की हा एक सट्टा गेम आहे, 2 ओव्हर 3 ओव्हरची मॅच. बट एक नक्की सांगेन की एक मॅच 5 ओव्हर कानपोलीच्या अगेन्स्ट ते खेळण्यासाठी जरूर गेले देखील होते. असंच कारण आहे. आपण जर पाहिलं ना तर कुटारी संघ एका सीझनला भरपूर चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. त्यामागचं कारण हे राहिलं की ती सराव करताना देखील 5,000 10,000 20,000ची मॅच घ्यायचे समोरच्या संघांशी आणि तिथून आपण पाहिलं तो संघ बलकट बनला होता. बट एक असंही आहे की ज्यावेळेला संघ बिल्डअप करतो ना
त्यावेळेला ती कन्सिस्टन्सी आहे ती कॉन्स्टंट ठेवणं फार महत्त्वाचं राहतं. आणि तसं झालं नाही ना तर मग आपण पाहतो की मॅचमध्ये आपण काही सामने परास्त झालो की मग बॅकफूटला येतो. त्यामुळं थोडंसं बिल्डअप करणं महत्त्वाचं आहे. बिल्डअप नसेल तर मग मजा येत नाही आणि मग आपण थोडंसं आपला ग्राफ आहे तो उतरतो आणि ग्राफ उतरल्यानंतर मग कमबॅक करणं एवढं सोपं नसतं. पण कमबॅक होतो 32 या वयामध्ये कमबॅक होतो. हे आपण ऐकलेलं आहे. कित्येक स्पोर्ट्समन असतील ऑलिम्पिक्स गेम्स असतील असे बरीचशी उदाहरणं आहेत. सूर्यकुमार यादवचं नाव त्यात आपण आवर्जून घेऊ कारण ज्या पद्धतीनं त्याचं आपण पाहिलं की कमबॅक आणि आता सध्या तरी T20 फॉर्मॅटला महान खेळाडूंपैकी आणि एका उत्तम कॅप्टनमध्ये त्याचं नाव नोंदीत आहे. हेच आहे यश मित्रांनो. ज्या वेळेला यशाचा पाठलाग तुम्ही करताना त्यावेळेला तुम्हाला पाठलाग करत असताना हिम्मत सोडून चालत नाही आहे. ते म्हणतात ना हिम्मत दे मर्दा तो मदत दे खुदा. प्रवीणजी दुगाडे सर सांगतात की अगर हिम्मत करे तो भाई बनोगे. हिम्मत करावी लागते. ओ हाल्फ हेलिकॉप्टर गोपनीसारखी बॅट फिरवली आहे राहुल नावडेकर. आजच्या रात्रीतील तिसरा झेल योग्यरित्या टिपतोय. कॅच आउट बॅट्समन बाद आणि पहिला धक्का गाथा गावन इलेव्हन तळोजा मजकूरला संगमराजे बाद. बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता. ये कहानी है जिंदगी और क्रिकेट की. यहाँ पे जो लढते वही जीतते. सो लढाई करत असताना तुम्ही तुमच्यामध्ये लढवय्या वृत्ती कशी वापरता तुमचा टेक्नो कसा वापरता तुम्ही मैदानामध्ये खेळत असताना कसं इनबिल्ट खेळता हे महत्त्वाचं राहतं. स्ट्रायकेंडला फलंदाज तयार आहे. पुढचा बॉल ओ यॉर्कर लेंथ वापरली आहे आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. 6-1 धावा जो आहे तो थोडासा धीमा गतीनं 4.50 च्या सरासरीनं बॅटिंग. विनीत फडके 16-49 आवश्यकता. मॅच फसत चालली आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ओ वन्स अगेन अनदर वन यॉर्करचा बॉल. राहुलची फिल्डिंग इम्प्रेसिव्ह आहे. बॉलला स्टॉप ज्या पद्धतीनं करतोय खरंच म्हणजे इम्प्रुव्हमेंट जी आहे ती प्रत्यक्षात पाहायला मिळते. सगळे यंगस्टर आहेत संघामध्ये आणि अचूक फिल्डिंग त्यांची आपण इथे पाहतो. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकेंडला बॅटिंग करण्यासाठी आता इथून ऋषिकेश पाटील 18.80 सरासरीनं बॅटिंग करायची आहे. गरज आहे नीड आहे आवश्यकता भासली आहे. सो 3 मोठे फटके पर ओव्हरला. ओ केतन चांगली फिल्डिंग. एकच धाव. मुख्य एंडला थ्रो. आयुष योग्य जबाबदारीनं विकेट किपिंग आणि आपण पाहतो की या बॉलला एक सिंगल्सच फक्त स्ट्राईक रोटेट. समीकरणामध्ये चेंजेस हलुवारपणे बट आता ती गती जी आहे ती गती बदलावी लागेल. गिअरअप करावं लागेल आणि एक मी म्हणेन की जी बॅटिंग स्टाईल आहे ती थोडीशी आपल्याला आता इथून फास्ट अँड फ्युरियस दाखवणं गरजेचं आहे. विकेट फॉर्च्यून आहे. या विकेटवरती धावा बनतात बट बनवायची धमक आणि ताकद आणि पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे पहिली बात. कारण पॉझिटिव्ह अप्रोच आयुष्यामध्ये जीवनामध्ये खेळामध्ये फार महत्त्वाचा आहे. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. बचावात्मक खेळतायत. थोडेसे बॅकफूटला आहेत. या मॅचमध्ये भूषण अब्सेंट आहे. सो भूषणची कमी थोडी जाणवली आपल्याला ओव्हर टाकत असताना. आय थिंक वानखेडे स्टेडियमला येतो मॅच पाहण्यासाठी. इथे आपण जर पाहिलं तर त्यामुळे पुढच्या जबाबदार आहेत त्या सगळ्या खेळाडूंवरती आल्या. तर ऋषिकेश आलेत रिप्लेस खेळाडू. यॉर्कर लेनचा बॉल अनदर वन सुपर. भूषणच्या जागेवरती आज रिप्लेस खेळाडू प्रथमेश सालुंके पाहायला मिळाला आणि त्यानं जी गोलंदाजी केली आहे ती जरूर इम्प्रेसिव्ह होती. यात तीळ मात्र शंका नाही आहे.
या संध्या आहेत ना, संध्या असंच असतात. ते म्हणतात ना की संधी मिळणं आणि संधीचं सोनं करणं याच्यामध्ये जमीन अस्मंताचा फरक आहे. आणि आज ते करून दाखवलं प्रथमेशनं. बराच वेळ झाला, बराच काळ झाला तो प्लेईंग 11मध्ये नव्हता, बट आज संधी मिळाली आणि त्यानं ते जरूर करून दाखवलंय. सो याची मी म्हणेन की दखल घेतली जाईल येत्या काळामध्ये मॅचेसमध्ये. प्रथमेशसाठी 10 धावा धावफलकावरती, 1 गड्याचा लॉस आहे. बॅकफुटला आहे, 2 षटकांचा खेळ, 5च्या सरासरीनं धावसंख्या येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 45 धावांची आवश्यकता. म्हणजे 22.50च्या सरासरीनं आता इथे गरज आहे बॅटिंगची. आणि अशा कठीण प्रसंगामध्ये अगदी आपण पाहतो जखमेवरती मीठ चोलण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू म्हणजे प्रणित पाटील. स्पीड गन आहे, पेसर आहे आणि पेसर आता आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंगसाठी. पाहायला मैदानाच्या आतमध्ये लास्ट मॅचमध्ये प्रणितनं बॅटिंग सुपर केली होती, विकेट पडल्या होत्या. या मॅचमध्ये मोरबेसाठी आयुष फडकेनं आपण पाहतो की बॅटिंग केलेली आहे. संकेत बघत थोडेसे विलुप्त झालेत आता, बट ते आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि या संघामध्ये इतके गुणवत्ताधारक खेळाडू आहेत की शेवटचा फलंदाज जरी आला तरी तो षटकार मारण्याची धमक ठेवेल. आज एक नवीन नाव पाहायला मिळालं, रोशन वाघे ॲज अ बॉलर म्हणून त्याला संधी. जवळपास 7 ते 8 बॉलर आहेत टीमकडे आणि बसून 5-6 बॉलर आहेत. म्हणजे दुसराही संघ जरी आणला तोही तितकाच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला खेळलाय, गॅप आहे तिकडे, पाठलाग करतायत. ओ वेलफील्ड केतनकडून स्ट्राईक धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतो खेळाडू. आणि टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो इथे आता 2 वाढते, एकूण 12 धावा, 12 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सो आघाडीचा ओपनिंग ब्लास्टर मयूरराजे मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्फत प्रणित पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे बॅटिंग करण्यासाठी. पाठलाग करायचा आहे, येणारे 11 बॉल, 43ची आवश्यकता आहे. फटका खेळलाय लॉंग ऑन मध्ये, वेल फिल्डिंग राहुल नावडेकर. लॉंग ऑनचं क्षेत्र तो सांभाळतो. काऊ कॉर्नर मध्ये संकेत बघत आहे, मिड विकेटला ओमकार नावडेकर. लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच केतन उल्लेकर जो एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफला आपण विनीत फडकेला पाहतो ॲज अ विकेट किपर. आयुष फर्स्ट स्लिपला, सागर सेकंड स्लिपला. ओ बीट केलंय लेग स्लिपला आणि बॉल जातोय बाउंड्रीच्या पलीकडे. एल बॉलिंग, भरपूर वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रणितचा. फर्स्ट स्लिपमध्ये आपल्याला हनुमान फडके पाहायला मिळेल, लेग स्लिपला सागर आहेत आणि आदेश पांडव जे आपल्याला सेकंड स्लिपला पाहायला मिळतील. डी पॉईंटला रोशन वाघे. अशी फिल्डिंगची व्यूहरचना मोरबी संघाची. रेग्युलर फॉर्मॅटची फिल्डिंग आहे, काही जे वेगळे चेंजेस नाही आहेत. ओ समोर ठोकलाय, बाउंड्री छोटी आहे, फटका दमदार आहे, रन 6, षटकार आहे. मॅचमध्ये करतो. ओ या वेळेला फटका फसलाय आणि विकेट मिळते. बॅट्समन आउट. रोशन वाघेनं कॅच पकडली आहे. 23ला दुसरा फलंदाज बाद होतोय आणि 3 षटकांचा खेळही संपुष्टात येतोय. एकूण 23.
माणूस आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 पाहायला मिळते. 2 गड्यांचा मोबदला आता आपण पाहतोय संघ मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. धावा जर 23 आहे धावफलकावरती. सामना कठीण आहे, बट डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हरमध्ये विकल्प निवडलाय केतन उलवेकरचा, जो मिस्ट्री स्पिनर आहे, जो मध्यम गतीचा गोलंदाज आहे आणि जो अगदी पेसर आहे, म्हणजे नाविन्यपूर्ण गोलंदाजी या खेळाडूकडे उपलब्ध आहे. सो या विकल्पच्या अगेन्स्ट 32 इट इज नॉट टू इझी. ओ पहिला बॉल हलक्या हातानं मयुराजाचा फटका आहे, जो त्याची ओळख पटवून देतो. 1 रन घेतले, स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईकला फलंदाज इनट नंबर 4 वरती आलेला कुणाल पाटील. जबाबदारी आहे कुणालवरती, जबाबदारीचं ओझं वाहून न्यावं लागेल. एक मॅच आठवती आम्हाला. लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल फिल्डर केतनच्या हॅट्रिक साठी 10K चं प्राइज आहे, कॅश प्राइज मनाबाई नावडेकर यांच्याकडून. 25 ला 2 इथे आणि आपण पाहतो आता येणारे 4 बॉल 30 ची आवश्यकता. सामना थोडा कठीण बनलाय. ओ फटका चांगला खेळलाय, फिल्डर पोहोचतील का प्रश्न होता. बॅकअपला ओमकार नावडेकर, चांगली फिल्डिंग तिकडे, स्टॉप चांगलं केलंय. औपचारिकता बाकी मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि या मॅच मध्ये पूर्णपणे मोरबे संघ आपल्याला सध्या तरी फ्रंटला पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल पहा, अजून पुन्हा तशीच गोलंदाजी आणि टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. सध्या टीम जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 वरती. बराचसा फरक, बराचसा अंतर पाहायला मिळाला. आज बरेचसे खेळाडू अवेलेबल नव्हते तळोजा मजकूर संघाकडे. ओ सुपर बॉलिंग आणि अप्रतिम गोलंदाजी. मोठे फटके फार कमी पाहायला मिळाले. सो बिल्डअप या मॅच मध्ये खूप कमी. शेवटचा 1 बॉल हलक्या हाताने दिशा दिली आणि अशा पद्धतीनं हा सामना आहे संपतोय, निकाल जाहीर झालाय. आणि या सामन्यातून आपण पाहतो विजेते ठरलेत आदवी 11 DCC मोरबे संघाचे खेळाडू. वेल प्लेड, अभिनंदन, शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन साइड हिरो आहे, अर्थातच आयुष फडके ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं एक विस्फोटक अंदाज, ज्यानं 37 धावसंख्या 37 धावसंख्या, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितलाय. तो खेळाडू अर्थातच आयुष फडके या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे.